कालवान कडलंय बघा. कड आला काय गाय. आपला वाड्यावरचा कोल्हापुरी तांबडा रस्सा काय गाय. हा ताई, तुमची जशी कमेंट आली तसंच आपण बनवले आणि खाऊन बी सांगू कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा होतो ती. आपल्या हारावरती मस्तपैकी खोबरान कांदा भाजतो या. भाजलं काय. आपण तर जाग्यावर भाकरच कुस्करले मित्रांनो का. हा एकदम रसरशीत झालं. एक घास बी खालाय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, कालच्याला झाली आपली होळी आणि आज आहे मस्तपैकी दोलवडीचा बेत. तर मित्रांनो, मामा आल्या ते म्हणल्यावर मामांनी गोड खाल्लं म्हणल्यावर तिखट बी खाल्लं पाहिजे आणि आज आपण मस्तपैकी वाड्यावरती दोलवडीचा बेत करणार आहे सकाळ सकाळीच. तर कसं काय आपली आई मटन बिटन बनवते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. तर मित्रांनो, आपलं रात्री राहिलेलं पुरणाचं पेट नाही का, पेट बी राहिलेलं आणि पुराण बी राहिलेलं. तर आई आपली सकाळ सकाळ मस्तपैकी पोळ्या करते आणि आपण काय केलं बघा, कलर केलाय. दादानं आपलं मामा गेले ते पड्याला औषध पाजायला. तर मामांना आता सकाळ सकाळ लागले काम वाड्यावरती. मेंढरांना औषध बिवषध पाजून घ्यायचे. दादांनी 2-3 मेंढरं पाजले ती बघा आपलं दादा. आणि इथं आपलं औषध टॉनिक आहे मामा. टॉनिक आहे सुधारण्याकरता. त्यापासून तब्येत चांगली होती बकरांची. आपलं दादा सकाळ सकाळ मेंढरांना औषध पाजते ते बघा मस्तपैकी. आई आपली आहे कलर लावाय. आई कलर लावाय. कलर लावाय. हा, आईला काम लागलंय कलरचं आणि आरोग्य सुधारते. आपल्या दादांना जसं काम लागलंय तसं मला बी हो का. मी बी आता पंप घेतलाय मित्रांनो. म्हणली व्हिडिओ नको काढू, काम धंदा कर काहीतरी. मग त्याकरता आपल्याला बी आता औषध पाजून घ्यायचे. ह्यांचं जसं काम चाललंय ना, ह्यांचं चाललंय तसं नाही. दादांचं जे काम आहे तेच काम आहे आपल्याला बघा. तर मित्रांनो, आपलं आता मेंढरांना औषध बिवषध पाजून झालेलं आहे सगळं. मी औषध पाजायला होतो, आता माझं काम झालं मेंढरांना पाजायचं. दादांचं काम चाललंय, दादांचं मामांचं शेरडांना औषध पाजून घ्यायचं. तर आपल्या इकडं रिवाज काय असतो, संध्याकाळची होळी जी पेटवलेली असते त्या होळीच्या राखणी दुसऱ्या दिवशी आपलं वाड्यावलं देवाऱ्यातलं देव चांगलं घासायचं असतात आणि धुवून बिवून चांगलं स्वच्छ पुंजायचं असतात. तर बघा, याच ठिकाणी आपली होळी पेटवलेली. रात्री आपण मस्त होळीचा व्हिडिओ काढला मित्रांनो. आणि आईने आपल्या सकाळ सकाळी ह्या राखणी हे देव सगळं आपलं घासून घेतलं, पुंजून घेतलं. ते या ठिकाणी बघा, हे सगळं आपला देवारा आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपली राती केलेली लक्ष्मी आहे. आपल्या मामांचं आणि दादांचं चाललंय बघा शरडांना औषध पाजायचं. आपली आई पण आली ती औषध पाजू लागायला आणि त्यामुळं राहिलेलं थोडं पेट. चपाती केली का पोळी आहे. चपाती. हां, आता चपात्या झाल्या, पोळ्या झाल्या 2-4 आणि आता काय करायच्या भाकरी. हां मित्रांनो, आपलं दोलवडीचं स्पेशल आहे आज वाड्यावरती, त्यामुळं भाकरी लागणार खायला. तर मित्रांनो, आपल्या वाड्यावरती कालच्याला मामा आलतं जरा कामानिमित्त आणि मामांना आपण दोलवडीचं काहीतरी स्पेशल मस्तपैकी बनवणार आहे. पण मित्रांनो, चिकन बनवणार आहे नाही का, एकदम स्पेशल आणि मस्त. ते बी कसं बनवणार आहे माहिती आहे का. एका ताईंची आपल्याला कमेंट आली. आता ताईंचं नाव आणि काय कमेंट आहे ते तुम्हाला दाखवतो. आपला हा दुसरा मोबाईल आहे. ह्या मोबाईलमध्ये आपण त्यांच्या आता परत 2-4 दिवसापूर्वी आलती, त्यामुळे एवढं काही लक्षात नाही. पण कमेंट आलती हे माझ्या लक्षात आहे मित्रांनो. तर आता कमेंट काय आहे तुम्हाला बी दाखवतो आणि वाचून बी दाखवतो. तर तसं मित्रांनो, ताईंनी जशी कमेंट केली ना, सेम टू सेम तसं आपण बेत करणार आहे आता वाड्यावरती आपल्या. तर आता ताईंची कमेंट बघू पहिली. तर मित्रांनो, 3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता चिकनच्या रेसिपीचा, दादांना खाऊ वाटल्यामुळं. तर आता ते आपण कमेंट बघूया. आता बघा, व्हिडिओ लावलाय मी. काय कमेंट आले, भरपूर कमेंट आहेत मित्रांनो. हो का. तर ताईंचं नाव काय आहे मित्रांनो, मी स्क्रीनशॉट बी टाकल. तर ताईंचं नाव आहे मधुरा जाधव. मधुरा जाधव ताई यांनी कमेंट केले. तर ताई काय म्हणते ते, राहुल मी सांगलीहून आहे. सांगलीच्या ताई आहेत. आमच्या पद्धतीने एकदा चिकन बनवून बघा ना. बरं ताई, आता आज तुमच्याच पद्धतीने बनवणार आहे आम्ही. बघा ना, म्हणजे कसं, एकदा कांदा चुलीत भाजून घ्यायचा, खोबरासुद्धा चुलीतच भाजून घ्यायचा, थोडंसं जिरं आणि तीळ घालायचं. आता जिरं तीळ आहे का नाही काय जणू, पण मित्रांनो बाकीच आहे आपल्याकडं. खोबरा आहे, कांदा आहे, त्याबरोबर लसूण वगैरे, कोथिंबीरचं जरा अवघड आहे. पण बरं, कोथिंबीरचं बघू आपण. असं कोथिंबीर वाटण करून घालायचे. ते वाटण घालून
बनवायचं खूप छान होतं. बघा एकदा ट्राय करून सांगा मला कसं होते. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा तसं होतंय, तांबडा पांढरा रस्सा फक्त. तर मित्रांनो, ताईंची कमेंट आहे मधुरा जाधव, ताई तुमच्यासाठी आपण आज आपल्या वाड्यावरती मस्तपैकी आपल्या मामांना, आमच्या म्हणजे माझं मामा आहेत मित्रांनो, आपल्या आईचं सख्खं भाव आहेत ते, मामांना आपण स्पेशल कोल्हापुरी तांबडा रस्सा वाड्यावरती बनवून खाऊ घालणार आहे. आई आज काय बनवायचे आपल्याला? आज दुलवडीचा बेत बनवायचा आहे मटणाचा. होय. हा, आणि कोल्हापूरच्या ताईची कमेंट आली तसा तांबडा रस्सा बनवायचा आहे. हा, कोल्हापुरी तांबडा रस्सा. आपली आई बघा कसा झणझणीत बनवते मित्रांनो. आता कांदा बिंदा घेतले तर आई आपल्याकडे आहे ना सगळं साहित्य? सगळं आहे. हा, मला वाटलं नसेल पण मित्रांनो आपल्या मामा आलं तर मामांनी त्यांच्या शेतातून कोथमीर बी आणली. काय काय? हा, कोथिंबीर आणली मामाने काल आमटीला म्हणून. हा, आमटीला म्हणून कोथमीर आणली, मामाच्या आईने दिली. तर ती आमटीचीच कोथमीर आता झाली आपल्याला असं स्पेशल. जसं ताईने सांगितले तसं 2 कांदा भाजाय टाकणार आहे. वा, चोलीमध्ये 2 कांदा भाजाय टाकते आपली आई. ताईला बी खुश करायची. हा, मग ताईंची इच्छा आहे, त्यांच्या साईडचं नको आहे. तिकडे गेलो तर ताई तुमच्याकडे यायला आम्ही आवराजून नाही जेवायला हा. फिरायला आल्यावर. ताई खोबऱ्याची वाटी सुद्धा भाजून घ्यायची आहे. 2 कांदा आणि 1 खोबऱ्याची वाटी मस्तपैकी टाकले भाजाय. आता आपल्या हारावरती मस्तपैकी खोबरा आणि कांदा भाजतो या. भाजलं काय? भाजला. खोबरा भाजलाय चांगला, जाळच लागलाय त्याला. अरे त्याला जाळ लागला. कांदा बी हो का भाजते ते. आपलं सगळं चिकन धुवून घ्यायचंय आता मस्तपैकी. वा, एवढं चिकन आणलंय आपलं. तर म्हणण्याप्रमाणे आपलं सगळं वाटण घेऊन झालेलं आहे. या ठिकाणी बघा, एक कोथमीर आहे, हे 1 कांदा, हा 1 कांदा, 2 कांदा आणि खोबरा. आणि आई बाकीचं तीळ आहे ना कुटलेलं? आहे, आहे. हा, आणि लसूण फक्त. नंतर लसूण बी, लसणाची कुडी आहे का? आहे का? हा, सगळं मित्रांनो सगळा मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. आई जरा व्हायचं आता हळदी मिठाचं तयार करण्यासाठी कांदा चिरला आहे थोडा. आणि हे आपलं वाटणाचा मटेरियल. चांगला कांदा कोरडा करून घेते. आता कोरडा केल्यावर मग तेल टाकायचं. कांद्यात थोडंसं तेल टाकून घेते. तेल टाकून आता चांगलं परतून घ्यायचा आहे कांदा. आता थोडीशी हळद टाकून असं हलवून घ्यायचं चांगलं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. काही धुवून घेतलेलं चिकन ह्यात टाकून घ्यायचं. हलवून घ्यायचं. या हळदी मिठाच्या पाण्यात, त्या हळदी मिठाच्या तेलात चांगलं असं परतून घ्यायचे. सगळ्याला हळद मीठ लागलं पाहिजे. चुलीला चांगला जबरदस्त जाळ लागलाय आहे. चुलीला चांगला जाळ लागलाय आणि चिकन आपलं शिजतंय, पाणी बिणी ठेवले. आणि आता काय करायचं आहे? आता तवर लसणाच्या 2 कुड्या घेतल्या, त्या सोलून घ्यायच्यात. वाटण तयार करणार ना? हा, आता वाटण तयार करणार आहे. आता या लसणाच्या कुड्या चांगल्या सोलून घेते ना. सगळं वाटण वाटायचं चाललंय. हाय काय काय वाटते पहिल्यांदा? लसूण, खोबरा, ते लसूण, कोथिंबीर. हा, खोबरा अजून इकडं आहे बघा, इथं खोबरा आहे. लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण तयार होते. मटण चेक करायचं चाललंय, शिजले का काय.
नाही पाणी टाकाय पाहिजे नाही. वापरू द्या त्याला चांगलं. वाटण बघा कसं मस्त वाटण तयार करते आपली आई. टिचू कोथमीर लय मोठी मोठी काय आहे. मामांनी कोथमीर आणली ती फायद्यात झाली ना आपल्याला. आपल्याला झाली ना. लसूण याचं बघा ते मस्त चाललंय वाटायचं. लसूण मी मामाच्या आईने आणलेला. कोथमीर चांगली वाटून झाली. कोथमिरीचा रस उतरा ह्यात टाकून घ्यायचे. कोथमिरीचा रस उतरला पाहिजे आया. आपलं रेसिपी बनवताच इथं काय झालं, एक पाचोळ्याचा वावर होतं, चराई भरपूर आणि त्यात आलाय ट्रॅक्टर. त्याकरता आता पहिली मेंढरं त्यात घालावली पाहिजे. वाड्याच्या जवळच आहे आणि जवळ असून चारा नांगरून चाललाय. मग दादा म्हटलं बाबा पहिली आपली मेंढरं घे. मेंढरं आता वावरात पोचावतो आणि मग रेसिपीची शूटिंग घेऊ आपण. आले ते वावरात बघा एवढं चरायला मित्रांनो. बघा कसान पाचोळा आणि हा ट्रॅक्टर आलाय आपला भाऊ. हा नांगरा आलाय वावर. यांना नेट करायचे वाटतं. त्यापैकी आपलं चिकन शिजलं का नाही अजून नाही काय माहितीये बघायचंय ना. वा मित्रांनो कोथमीर बिथमीर घातली लसूण ते आहे हळदी मिठाचं रसरशीत वाटायला लागले. वाजता एकदम खमंग सुटला याचाच. मटण बी चांगलं शिजतंय. तर आता कांदा बिंदा टेचा चाललंय. ह्याचं वाटण तयार करणार काय आता. आता कांदा टिचून घ्यायचा आहे. कांदा सगळा आता वाटून झालेला आहे. आता काय खोबरा. खोबऱ्याला बी असा टिचून चांगला बारीक वाटायचा. भाजून घेतलेला खोबरा. खोबरा बी चांगला टिचून झालाय आपला. आणि वाटण सगळं मिक्स आहे. कांदा बिंदा केलं काय खोबरा मिक्स. मिक्स वाटण आपलं. कसं वाटण एकदम मस्त खमंग. आता खोबरा कांदा वाटून घेतलेला झाला. वाटून त्याचा चांगला असा पाट्या गोळा बनवला. आता हे घ्यायचे दूध. हे शिजले का काय मटण चेक करायचे. चेकिंग चालली. मटण शिजले का काय. कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार होतोय वाड्यावर. आता झाले सगळं वाटण बिटण. शिजलं काय एकदम ओके मध्ये. हा तुट्टे म्हणल्यावर शिजले. आणि मसाला बी काढलाय आपला पड्याला तांबडा. वाड्यावरचा मसाला आहे मित्रांनो एकदम झणझणीत. हे थोडासा चिकन मसाला, हे घरगुती मसाला आणि हे वाईज थोडं काळा कार्याळ. कुठे ना देव. कुठे त्यात सगळं मटेरियल टाकलेलं आहे आपलं नाही का. तेळ बिळ ते सगळं टाकून आईने बनवून टाकलंय. आणि आपलं खोबरं बिबरं वाटून झालंय. मटण ते आता काढून घेते आई. सगळं काढून घेतलंय आपलं चिकन. हो का लय मस्त शिजलंय मित्रांनो. बघा हळदी मिठाचं झणझणीत झाले कोथमिरी घातल्यामुळं. आणि आई रस्सा बनवायचा आहे ना. रस्सा बनवून घ्यायचा आहे. तांबडा रस्सा तयार करायचा आहे वाड्यावर. त्यासाठी तेल टाकलं थोडंसं आईने. आता हे मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाल्याची ग्रेव्ही तयार होते आपली या ठिकाणी. वाटण टाकून घेणार आहे. खोबरा आणि कांदा वाटून घेतलेलं त्यात मग मस्तपैकी ग्रेव्ही मध्येच मिक्स करून घ्यायचं.
आता हे थोडासा रस्सा टाकून द्यायचा ह्याच्यात. ग्रेव्ही लय मस्त झाली पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय रसा चव देत नाही. आपली ग्रेव्ही बघा कशी झाली झणझणीत, एकदम घटमुट होईल काय काय. आता ह्याची गिरवी चांगली झाली हा. आता हे ते रसाला ते टाकून घ्यायचं. मटण आपलं शिजलेलं सगळं हे चांगलं टाकायचे. हलवून घेतलं असं. आता हे ओतून घ्यायचे. आपला वाड्यावरचा कोल्हापुरी तांबडा रस्सा काय काय. हा ताई, तुमची जशी कमेंट आली तसंच आपण बनवले आणि खाऊन बी सांगू कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा होतो ती. आता आपण तयार केला एवढा प्रॉपर बांधला का नाही काय माहिती, पण हे बघून एकदम आपल्याला वाटते झणझणीत झाला असेल. कालवण कडलंय बघा, कड आला काय काय, लय रसरशीत झालंय बाबा. तर मित्रांनो, दोलवडीचं स्पेशल ताट आलेलं आहे आपलं कोल्हापुरी तांबडा रस्सा. तर बघा, हा आहे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा, बाजरीची भाकर आणि त्याचबरोबर आईने एवढं कांदा लिंबू दिलं, पण तर जाग्यावर भाकरच कुस्करले मित्रांनो. बघा हा हा, एकदम रसरशीत झालं, एक घास बी खालाय. हे आपलं जेवणाचं ताट आहे. आणि आई कसं झालाय कोल्हापुरी तांबडा रस्सा? भारी. हा आईने बनवलाय म्हणल्यावर भारी झाला असणार. तर मित्रांनो, माझं तर जेवण झालेलं आहे आणि आपलं दादा मामा आणि आपली आई मस्तपैकी जेवण करतात. ते दादा बी खाते ते कुस्करून. दादा, कसा झालाय कोल्हापुरी तांबडा रस्सा? मस्त मस्त ना. मामा तुम्ही सांगा, पाहुणं तुम्ही. जोरात झालाय, मस्त झाला. हा हो का, आपलं मामा आणि दादा वाईच उन्हाचं जेवण करते ते मित्रांनो. आणि आपली आई बघा, त्यांना वाटते संपलं बोगलं पार, एवढा क्वालिटी झालाय. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालं. ताईंच्या म्हणण्याप्रमाणे कोल्हापुरी तांबड्या रस्स्याचं कालवण बनवलेलं. कालवण तर एक नंबर झालं मित्रांनो, त्यामुळं पोटभर जेवण केले. तर आजचा आपला दोलवडीचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.